नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर आठवले. माझ्या मुक्तावली मराठी पॉडकास्टच्या या भागात तुमचे स्वागत करतो. मित्रांनो, 1981 या वर्षात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला लावारिस नावाचा एक चित्रपट, हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी गायलेलं एक गाणं खूपच गाजलं होतं. गाण्याची सुरुवात बहुतेकांना सगळ्यांना आठवत असेल. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है अशी सुरुवात होती. या गाण्यात एक ओळ होती, अरे जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है. जिसकी बीवी लंबी, हाँ जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है. कोठे से लगा दो, अरे कोठे से लगा दो सीढ़ी का क्या काम है. कोठे से लगा दो सीढ़ी का क्या काम है. म्हणजे या गाण्याच्या ओळी असं सुचवतात की बायको जर उंच असली तरी सुद्धा तिचा उपयोग आहे. तिला एका कोपऱ्यात उभी करा, म्हणजे तुम्हाला घरात शिडीची गरज भासणार नाही. आता हे सगळं ठीक आहे, पण ही ज्याच्या जर परिस्थिती उलटी असली तर काय होईल माहिती आहे. म्हणजे बीवी लंबी असण्याच्या ऐवजी शौहर लंबा असला तर काय होईल. विचार करा, तुम्ही एका स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभे आहात आणि तुमच्या पत्नी तुम्हाला सांगतायत कामं. अरे ती वरच्या शेल्फमधली कणिक संपली आहे का बघ, मला म्हणजे बंड्याला दळण आणायला पाठवता येईल. किंवा ती पिवळ्या झाकणाची बाटली आहे ना खालून 3ऱ्या कप्प्यातली, त्याच्यातली मोहरी संपली आहे का बघ जरा. काय म्हणतो आहेस, पिवळ्या रंगाची बाटलीच नाही आहे. अरे पिवळी कुठे म्हटलं मी, लाल रंगाचं झाकण असलेली बाटली. किती वेंधळा माणूस आहेस रे तू, वगैरे वगैरे. तर आता लक्षात आलं असेल, कारण उंच होणं हे काही फारसं सुखकारक आहे असं मला वाटत नाही, आणि त्याचे दुष्परिणाम तर फारच होतात. आणि आजचा आपल्या या संवादाचा तोच विषय आहे. तर आता आपण अगदी लहान वयापासून सुरुवात करूया. मी जेव्हा इयत्ता 9वीत होतो, म्हणजे वय असेल 14 वगैरे, त्यावेळेला मी बुटक्यातच गणना होईल इतपतच सरासरी उंचीचा मुलगा होतो शाळेत. नंतरच्या 2 वर्षात माझी उंची खूप झपाट्याने वाढली. शाळेच्या वर्गात पहिल्या दिवशी नेहमी तुमचे जे क्लास टीचर असायचे किंवा वर्ग शिक्षक ते जागा नेमून देत की तू इथे बस, तू इथे बस वगैरे. मला नेहमी शेवटच्या 2 बाकांच्यापैकी कुठेतरी जागा मिळायची. आता या शेवटच्या बाकावरून बसून एकतर अभ्यासाकडे लक्ष लागायला, खूप कॉन्सन्ट्रेशन करायला लागायचं, आणि आजूबाजूला काही बघण्यासारखं आमच्या वेळात नसेच हो, कारण आमची मुलांची शाळा, त्यामुळे सगळे खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट, हाफ शर्ट, त्यामुळे ते शेवटचे भाग कंटाळवाणे वाटायचे. पण नंतर तीच सवय झाली. मग पुढे कॉलेजात अमुक तमुक सगळीकडे मी मागेच बसायला लागलो, पण तो भाग निराळा. आता याच्या पुढचा भाग एक सांगण्यासारखा गोष्ट म्हणजे मी 11वी झाल्यानंतर कॉलेजात गेलो. त्यावेळेला प्री डिग्री म्हणून होतं. त्या प्री डिग्रीला तिथे गेल्यानंतर, कॉलेजात गेल्यानंतर NCCत जायचं हे माझं ठरलेलंच होतं. मला पहिल्यापासून ते ह्या प्रकारची आवड होतीच. आणि शाळेत सुद्धा मी 3-4 वर्ष जवळजवळ ACC म्हणून एक कोर होता त्याच्यात जात असे. तर कॉलेजात गेल्यानंतर NCCत जायचं तर आमच्या कॉलेजातनं 2 प्रकारची कोर होती. एक म्हणजे आपलं नेहमीचं इन्फंट्री आणि दुसरं आर्मर्ड कोर. तर मला त्या आर्मर्ड कोरमध्ये जाण्याची प्रचंड इच्छा होती. तिथे ते रणगाडे किंवा आर्मर्ड व्हेकल्स वगैरे सगळे असं थ्रिलिंग वाटायचं. म्हणून त्याची नोटीस लागल्याबरोबर त्या एका रविवारी मी गेलो ग्राउंडवर. तिथे आमच्यासारखेच बरेच एक 100-200 मंडळी जमली होती. तिथल्या लोकांनी पहिलं काय केलं असेल तर आमच्या सगळ्या आलेल्या मुलांना उंचीचे एक कतार असं उभं केलं. तेव्हा आम्हाला वाटलं की चला आपल्याला आता नक्की आपण सिलेक्ट होणार. नंतर त्यांनी त्यातल्या त्यात जी उंच मुलं होती ना त्याला बाजूला काढलं आणि दुसऱ्या एका लाईनमध्ये उभं केलं. मग तर आम्ही हुरळूनच गेलो की अरे आपली निवड झाली बरं का, असं अगदी मनापासून वाटायचं. पण नंतर त्यांनी उरलेल्या मुलांना फिटनेस टेस्टला पाठवलं आणि आम्हाला सांगितलं की इतना लंबा आदमी टँक पे नहीं जा सकता, तुम घर जाओ. त्यामुळे सगळ्याच आमच्या आशा आकांक्षावर पाणी पडलं आणि निराश होऊन मी शेवटी आपला नाईलाजाने इन्फंट्रीचा मार्ग धरला. पुढे मी शिक्षणासाठी बंगळुरूला गेलो. पुण्याहून बंगळुरूला जायला त्यावेळी ट्रेन किंवा आगगाडी एवढं एकच प्रवासी माध्यम उपलब्ध असायचं. ही
एक मीटर गेजची छोटेखानी गाडी होती, वाफेच्या इंजिनावर चालणारी, आणि बंगळुरूपर्यंतच्या 1000 किलोमीटर अंतराला कापायला ती तब्बल 30 तास घ्यायची. त्यावेळेस भारतीय रेल्वेनी स्लीपर क्लास हा नवीनच कधीतरी चालू केला होता मीटर गेजसाठी. हे कळल्यामुळे मी त्या स्लीपर क्लासचं आरक्षण केलं माझ्यासाठी. आणि मग ठरलेल्या दिवशी सगळं सामान घेऊन स्टेशनवर पोचलो. डब्यात प्रवेश केल्यावर लक्षात आलं की या ज्या बर्थ्स किंवा बेड्स आहेत ते सगळे डब्याच्या एका बाजूला ओळीनी असे होते, आणि दुसऱ्या बाजूला सध्या जो आणखीन एक बर्थ असतो ब्रॉडगेजच्या गाड्यांत तो तिथे नव्हता, आणि जो आईल किंवा पॅसेज असतो तो एका बाजूला होता. तसं चांगली होती व्यवस्था, म्हणजे तक्रार करण्यासारखं त्यात काही नाही आहे. तर माझ्याबरोबर होल्डॉल होताच. तर आता कदाचित लोकांना होल्डॉल काय हे प्रकरण माहीत नसेल, त्यामुळे सांगायला पाहिजे. पूर्वीच्या काळी बाहेर जाताना आपलं अंथरूण पांघरून घेऊन जात असत सगळे लोक, कारण कुठे काय झोपायला गेले काही सांगता येत नसे. त्यामुळे हा होल्डॉल म्हणजे एक शिवलेली अशी पिशवी असायची खाकी कापडाची, ज्याच्यात तुमची गादी नाही पण पांघरुणं, रजई, चादरी वगैरे असं गड्या करून नीट ठेवता येत असे. दोन्ही बाजूंना खण होते, त्याच्यात कपडेसुद्धा राहत असत, आणि हे सगळं गुंडाळून लेदर बेल्ट्सनी बांधून टाकलं की ते पटकन उचलून घेऊन जातं त्याचे. तर हा माझा जो होल्डॉल होता तो मी त्याचे पट्टे काढले आणि तो बर्थवर पसरला. त्यामुळे लक्षात आलं की बर्थची लांबी जरा कमीच आहे, कारण त्या होल्डॉलचं एका बाजूचा खण खाली लटकत होता. मी आजूबाजूला बघितलं तर बरेच लोक ऑलरेडी आडवे पडलेले होते, आणि ते म्हणजे त्याला काही रेल्वेचं अधिकृत धोरण काही त्याबाबत नसावं, कारण काही लोकांनी आपलं डोकं त्या पॅसेज किंवा आईलकडे केलं होतं, तर काही लोकांनी दुसऱ्या बाजूला केलं होतं. मी विचार केल्यावर मला लक्षात आलं की मला काही फारसा चॉईस नाही आहे, कारण मी जर आईच्या बाजूला डोकं केलं तर माझे पाय मावणारच नाहीत बर्थवर, आणि माझं डोकं खाली लोंबायला लागेल. आता अशा परिस्थितीत झोपणं शक्य नाही. त्यामुळे मला दुसऱ्याच बाजूला डोकं ठेवून पाय बर्थच्या बाहेर काढून पाय जरी हवेत तर अधांतरी राहिले तरी चालणार होतं. बाकी 2 टिअर असल्यामुळे तसं वर चढणं वगैरेला काही अडचण दिसत नव्हती. नंतर प्रश्न आला की माझ्याबरोबर जी माझी पत्र्याची ट्रंक होती ती कुठे ठेवायची. तेव्हा बरोबरच्या हमालाने सांगितलं की साहेब ती खाली ठेवा, खालच्या बर्थच्या. पण मग मी वर रात्री झोपलेला आणि खाली ती ट्रंक, आणि ती कोणी पळवून नेली म्हणजे काय करायचं. अर्थात त्याचं उत्तर माझ्याकडे तयारच होतं. मी बरोबर एक साखळी आणि एक बलथोरलं 9 तालचं कुलूप आणलं होतं. त्यामुळे माझी पत्र्याची ट्रंक मी त्या बर्थच्या खालच्या लोखंडी पायाला बांधून टाकली आणि त्याला कुलूप लावलं आणि निश्चिंत मनाने बर्थवर चढलो. आता माझ्या पायात बूट होते, त्या बुटाचं काय करायचं. खाली बूट ठेवले असते ते नक्की चोरीला गेले असते. मी शेजारच्या बर्थवर झोपलेल्या माणसाकडे बघितलं. त्या पठ्ठ्यानी ते बूट एका पिशवीत घालून, त्याच्या पायात बूट किंवा काय होतं माहीत नाही, पादत्रानं एका पिशवीत घालून चक्क डोक्याखाली घेतली होती. धन्य वाटलं मला. मग मी तसं न करायचं ठरवलं, कारण आता माझे पाय आईलच्या बाजूला होते आणि तिथे जर मी बूट ठेवले असते तर ते एखाद्याला खाली पडले असते किंवा कोणी काढून दिले असते तरी कळलं नसतं. म्हणून मग मी पण बूट एका बरोबर आणलेल्या पिशवीत घातले, आणि ते सुद्धा माझ्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक छोटासा ट्रे होता रेल्वेनी दिलेला, त्याच्यात ठेवून दिले आणि आडवा पडलो. अपेक्षेप्रमाणे अर्थातच पाय बाहेर आले, आणि रात्रभर पॅसेजमधनं चालत आणि आलेल्या जवळजवळ प्रत्येक माणसाने माझ्या पायांना जाता येताना कमी जास्ती प्रमाणात एक धक्का दिलाच, पण काही इलाज नव्हता.
तर या प्रवासात माझ्यासारख्या माणसांनी 30 तास काढायचे म्हणजे कठीण होतं. पण काय करणार. तरी रेल्वेचा प्रवास बरा, असा त्रास उंच माणसांना विमान प्रवासात होतो. या विमानात ज्या सीट्स किंवा खुर्च्या कोणी बनवल्या आहेत, तो माणूस नक्की बुटका असला पाहिजे. कारण आपल्यापेक्षा उंच माणसं जगात असतात अशी त्याला कल्पना तरी नसावी किंवा त्यांनी सूट घेण्यासाठी हे केलं असावं. आता या विमानात आपण खुर्चीत बसलो की त्याच्यासमोर त्या भागाला लेग स्पेस म्हणायची प्रथा आहे. खरं त्याला स्पेस का म्हणतात ते मला माहीत नाही. ते खरं म्हणजे 2 खुर्च्यांमधलं अंतर असतं. आता मी या खुर्चीत बसलो की पाय कुठे ठेवायचे हा एक मोठा प्रश्न येतो. कारण पाय ठेवण्यासाठी म्हणून एक जी पट्टी दिलेली असते त्याच्यावर जर ठेवलं तर गुडघे वर येतात आणि ट्रेला लागतात. पण तरी या लेग स्पेसवर जरा पाय वेडेवाकडे तिरपे तारके करून काहीतरी आपल्याला करता येतं. पण ही जी विमानातली खुर्ची असते त्याला त्याची जी पाठ असते त्या पाठीच्या वर डोकं जिथे साधारणपणे आपलं लागतं तो भाग इतका कमी उंचीचा असतो की तुमचं डोकं निदान माझ्यासारख्या माणसाचं हे अधांतरीच राहतं. मग समजा चुकून डोळा लागला आणि एकदम धक्का बसला की डोकं जातं मागे एकदम धक्का बसून. त्यामुळे झोप अशी लागतच नाही. मग काहीतरी वेडं वाकडं कसं तरी तिरकं तारकं व्हायचं आणि झोप लागण्याचा प्रयत्न करायचा. असं विमानात मोठे कष्ट करायला लागतात. आणि प्रवास जर अमेरिकेचा असला खडतर काही विचारूच नका. अशा वेळी अगदी वाटायला लागतं की नको ती अमेरिका आणि नको तो विमान प्रवास. गड्या आपला देशच बरा. हे सगळे त्रास असले ना तरी एक गोष्ट नाकारता येत नाही. उंच माणसं कदाचित त्यांना इतरांच्याकडे सारखं खालच्या नजरेने बघायला लागत असल्यामुळे जरा थोडी स्वतःला सुपिरियरच समजतात बरं का. तुम्हाला चार्ली चॅप्लिनचा एक चित्रपट आठवतोय का, दी ग्रेट डिक्टेटर म्हणून. या चित्रपटात अर्थातच चार्ली चॅप्लिन बुटका म्हणजे दाखवलेला आहे, ग्रेट डिक्टेटर. आणि त्याला तो मुसोलिनीचा कॅरिकेचर भेटायला येणार असतो. तर त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की हा जो मुसोलिनीचा कॅरिकेचर आहे तो खूप उंच आहे आणि आपण जर आपल्या नेहमीच्या खुर्चीत बसलो तर आपल्याला सारखं त्याच्याकडे वर बघायला लागेल आणि तो आपल्याकडे खालच्या नजरेने बघेल. हे त्याला काही आवडत नाही. म्हणून तो मग स्वतःसाठी हे उंच खुर्ची बनवून घेतो की त्याला मुसोलिनीकडे खालच्या नजरेने बघता येईल. मला हे मान्य करायला पाहिजे की असा हा वृथाभिमान मलाही होता. पण पुढे काय झालं की माझं लग्न झाल्यानंतर मी बावळटासारखा एकदा माझ्या पत्नीला प्रश्न केला की का गं तू माझी निवड का केलीस. मला तसं तुला काय आवडलं. मला काय वाटलं होतं की काहीतरी माझी उंची किंवा स्मार्टनेस किंवा रुबाबदारपणा ह्याबद्दलचं काहीतरी सांगेल किंवा शिक्षण. पण ती काय म्हणाली माहिती आहे की नाही, माझं पहिल्यापासून ठरलं होतं की आपण मुलगा बघायचा तो तरतरीत नाकाचा, मग बाकी कसाही असला तरी चालेल. क्षणार्धात मी पूर्णपणे कोसळलो. म्हणजे कम्प्लिटली फ्लोअर्ड म्हणतात तसं. पोएट बोरकर आपल्या जीवन त्यांना कळले हो या कवितेत मी पण त्यांचे गळले हो असं म्हणतात. पक्व फळापरी मी पण त्यांचे गळले हो. त्यासारखं माझा उंच असण्याचा अभिमान वगैरे सगळा पूर्णपणे गेला आणि आता राहिलं आहे ते फक्त तरतरीत नाक. पण बेटा ते कुठे सापडतच नाही. किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी हे तरतरीत नाक काही मला कुठे सापडलेलंच नाही. बरं आहे मित्रांनो, भेटूया परत थोड्या दिवसांनी. नमस्कार.